नमस्कार कारभारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. भक्ती परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम असलेल्या शिंगड गावात हनुमान जन्मोत्सव आणि श्री धुळी महाकाळेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पाहूया या यात्रेचा हा विशेष रिपोर्ट. संध्याकाळी 5 वाजता श्री धुळी महाकाळेश्वरच्या दर्शनासाठी जणू अख्खं गाव लोटलं होतं. परगावाहून आलेले पाहुणे, माहेरवाशिणी आणि ग्रामस्थांच्या गाठीभेटीने या यात्रेला एका स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಶಿವನೇ ಭಕ್ತಿದಾರಿಯು, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಶಿವನೇ ಭಕ್ತಿದಾರಿಯು, ಗೊತ್ತಿರುವುದೊಂದೇ ದೈವವಾರಿಯು, ಗೊತ್ತಿರುವುದೊಂದೇ ದೈವವಾರಿಯು. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मानाचा रथ. या रथाशी संबंधित एक अजब श्रद्धा सर्वश्रुत आहे. पूर्वी हा रथ लाकडाचा असे आणि त्यावर सुवासिनींनी अर्पण केलेली रेशीम साडी नेसवली जात असे. काही वर्षांपूर्वी रथाची बांधणी कायमस्वरूपी लोखंडी पक्की केल्यामुळे साडीची गरज नाही असे वाटून साडी नेसवली गेली नाही. पण आश्चर्य म्हणजे तो रथ जागेवरून हललाच नाही. अखेर पुन्हा रथाला रेशीम साडी अर्पण केल्यानंतरच रथाने गती घेतली. तेव्हापासून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने जपली जाते. यात्रेचा मुख्य आकर्षण म्हणजे रथाची मिरवणूक. ग्रामस्थांनी मानाच्या नंदीध्वजाला भाशिंग बांधून रथाचे पूजन केले. मुख्य मानकरी श्री विठ्ठल रुक्मिणीचा फोटो घेऊन जंगम श्री सिद्धया मठपती यांना वाजत गाजत रथापाशी आणण्यात आले. सुतार आणि स्वामी यांनी रथाची आरती करून रथोत्सवाला सुरुवात. भाव भक्तीचा भंडारा उधळी, भाव भक्तीचा भंडारा उधळी, तुझीच हिले करार, तुझीच हिले करार, चांग भलर चांग भल हा. ಮಡಿಯನೊಟ್ಟು ಬಂದು ಕೈಯ ಮುಗಿಯುತ್ತಾ ಸರ್ವೇ ಜನಹಿತಂ ಪ್ರಾಣಂ ಸ್ಥಾಪಿತ ಉಂಟಾಗಿಸುತ್ತಲೇ ಪರಶಿವ ಶಕ್ತಿಯ ಮಂತ್ರ ಘೋಷಧಿ ಬಿರದು ಭಕ್ತಿಯ. यानंतर नंदीध्वजश्री विठ्ठल रखुमाई आणि ग्रामदैवत श्री महालिंगरायाची पालखी धुळी महाकाळेश्वर देवालयाकडे मार्गस्थ झाली.
बने भक्तिदारी युवा पिढीसाठी डॉल्बी आणि बँजोचे आयोजन होते, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला हरिनाम भजनात तल्लीन झाल्या होत्या. नंदीध्वज म्हणजे साक्षात शिवनंदी, तर जंगमला वीरशैव लिंगायत धर्मात गुरुचे स्थान आहे. स्वयं श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान रथावर आरूढ असल्याची प्रचिती झाली. रात्री 11 वाजता रथाचे आगमन होताच भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. श्री महालिंगराया आणि धोणी महाकाळेश्वर महाराजांची भेट हा सोहळा डोळ्यांचे पारणे फुटत होता. यानंतर आलेल्या हजारो भाविकांसाठी अन्नदासोहाचे महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. मल्लीनाथ मेत्रे, अंदप्पा मेत्रे व चंद्रकांत मेत्रे भाऊकी 2 दिवस अहोरात्र सेवा देत हा दासोह पार पाडला. अशा प्रकारे भक्ती परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवत शिंगडगावची ही यात्रा संपन्न झाली. पहिल्या दिवसाची सांगता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आरतीने करण्यात आली. अशाच ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा दी कारभारी न्यूज.
आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.